नमस्कार, मी संस्कृत श्री लांबवे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आम्ही 6वीचे विद्यार्थी तुमच्यासमोर असे एक नाटक सादर करणार आहोत जे केवळ एक नाटक नाही तर आपल्या समाजाचं वास्तव आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला सावलीसाठी वटवृक्षाची गरज लागते. आपल्या आयुष्यात हे वटवृक्ष म्हणजे आपले आजी आजोबा. आजच्या युगात आपण यावर सावलीलाच फक्त विसरत आलो आहोत का? नमस्कार, माझे नाव अबोली उमेश शिंदे. या आजच्या नाटकात मी आजीची भूमिका सादर करणार आहे. नमस्कार, माझे नाव विराजी गाडगे. मी या नाटकात आजोबाची भूमिका करणार आहे. नमस्कार, मी नसिरा ढगे. मी या नाटकात शिक्षिकेची भूमिका सादर करणार आहे. नमस्कार, माझे नाव भाविका उद्धव जाधव. मी या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका सादर करीत आहे. अरे पोरांनो, तिकडे काय करतात? या लवकर. आवाज वाढवा जरा. नाही, मी बसले. गप्प बसा. इकडे सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी बरं. हे मातोश्री वृद्धाश्रम. तिथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मी बरं. आता बरं. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो, चला पटापटा, चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई, किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणली बघ. तुझ्यासाठी आणली फक्त बघू फक्त तुझ्यासाठी आणली. दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी आणली बरं का? अरे बापरे. अहो थांबा. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना, आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणूनच जगतोय बघा मी, नाहीतर केव्हा. हो, गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत? तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही?
येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालोय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं, कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं तुला कसं माहिती आहे वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलीच नाही तुझ्या मन आजोबा, वेदना कशी मीरा आजी, बोल कुठे जाऊ मला काही समजेना. सारही घराते लाडकी तुला सांगण्यात गेला माझ्या जीवात अर्थ खरा. आजोबा. थांबणारी तू जाऊ नको. तुम्ही मला सोडून निघते का ना? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. मम्मी घर नाही सोडलं ग परी. सरस्वती, ते काय नाही, तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा प्लीज, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आम्ही वडील वृद्ध आश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत. आणि तुम्हाला कधी मला भेटावं असं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा.